पर 4. आनंद लुटला जातोय. सकाळचा विजय केला तर 11 वाजून 35 मिनिटं जवळपास झालेली आहेत. सेकंड मॅचला सुरुवात झाली आहे. असं वाटलं होतं की बॅटची खाणं लागले की काय, पण बॉल मागे चाललाय. सुरक्षित बीट आहे. थर्डला बिल्डर झेल ड्रॉप झाला असं वाटलं. बॅटची खडा होती, एकदा मिळाली जरूर. टेकने दाखवलं जाईल पुढे दाफुलगावरच्या फक्त 5 धावा. प्रशांतचा झेल सोडला. किती महागात पडेल या अगोदर बघितलं, पण पहिल्या मॅच मध्ये झेल सुटले होते फलंदाज हरेशचे, ते खूप महागात पडले अखेर पूर्वा 11 संघाला. आणि आता प्रशांतचा झेल ड्रॉप झाला. चांगला चुकीचा वेगळा डाव पुढे फलंदाज, दोन्ही फलंदाज वेगळा स्टान्स आहे टीम मध्ये. लॉंगा बॉल आहे सज्ज, शॉट मिडॉन. हो ग्लास केला बॉल, फटका तर चांगला आहे. बीट झाले तिथे पॉइंटला, बॉल मागे चाललाय. हो अडवला बॉल, पण प्रयत्न पुरे पडले. अखेर बॉल सीमा पार, चौका. हरेश केनी अजून एक पॉइंटने सोडली तर त्यांना 200 रुपयाचं कॅश प्राइज स्विच करायचं होतं. 52 चेंडूचा हवा तो संपर्क नाही. यस 22 ची धाव ऍड केली जाईल. चला हरेश केनीसाठी पारितोषिक आले. बॉल सोडला, चौकार सोडला तर 200, पण झेल पकडला तरी 200. अनेक बक्षीस असतात प्रीमियर लीग म्हटलं का. आनंद, ही मजा, ही एन्जॉयमेंट, एक गाव, एक प्रतिष्ठेसाठी, एक दिवस आपल्या गावासाठी. आणि आजकाल प्रीमियर लीग प्रत्येक गावे गावे आपल्याला बघायला भेटतात. एक गावाची मान आहे, मर्यादा आहे, प्रतिष्ठा आहे. सर्व खेळाडू, सर्व गावकरी एकत्र येतात आणि प्रीमियर लीग तेव्हा मात्र साकारले जाते, पूर्ण खेळले जाते. एकाच गावातले सर्व खेळाडू आपल्याला खेळताना दिसतात. हो फटका इथे फसलाय, पॉइंटला टिपलाय जाईल. जीवदान मिळालं होतं अगोदर, पण आता नाही. फलंदाज बाद, बिग ब्लो, मोठा विकेट. प्रशांत बॅक टू पवेलियन. बॅटचे कडा घेतले. हो चांगलं सिलेक्शन होत आहे. आवाज जरूर आला नक्की. बॅटचे कडा घेतले की पायाला बॉल लागला. यस पंचांचा इशारा येतो. लेग बाईट्स, षटक संपन्न. पहिल्या षटका की रेकडी धावा फलकावरती 11-1-1-1 समीकरण बघायला भेटतं. एक षटक, 11 धावा, 1 विकेट. स्कोर बोर्डवर आपण बघू शकता. मोठी विकेट गमावली. या मॅचची प्राइसलेस विकेट मिळाली ती म्हणजे प्रशांत उर्फ बाला. परतला डगआउटला एक जीवदान त्याला मिळालं होतं, पण त्याच्यानंतर त्याचा फायदा घेता आला नाही. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा जरूर आल्या. धावांचा वेग तसाच राहिलाय, पण एक गडी सुद्धा गमावलाय.
न्यू बॅट्समन उदय मैदानावरती येतो. सो बॉलर येतो. दुसऱ्या ओव्हरमध्ये उदयला आपण बघतो. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आले एकूण 11. ओ बॅटचे कडा घेतले. बॉल हवेमध्ये. सुरक्षक प्रयत्न करतोय. झेल त्याच्यापासून थोडा लांब होता. बॉल गरंगळत फिरला बॅटचे कडा घेतल्यावरती. एक धाव मिळाली. धावफलक एकने पुढे जाईल. धावफलकावर बघतो आपण एकूण 12 धावा. सिजू आणि मैदानावरती जितू खेळतोय. स्ट्रायकला आपण आता जितूला बघू शकतो. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. डावकुराचा जातो. फलंदाज आहे. दोन्ही फलंदाज वेगवेगळ्या स्टॅन्स आहेत. थोडासा बदल फिल्डिंग मध्ये चालवलाय. मिड विकेट डीप मध्ये असेल. वाईडिशला लॉंग ऑफ बॅटची कडा. बॉल टॅप झालाय. पुन्हा सुरक्षक चेंडूवरती येतोय. एक जाव. एकेका धाव्याने धावफलक आता हलतं ठेवलंय. मिसफिल्डिंग चाली थोडीशी कलेक्टिंग होत नाहीये. चेंडू फेकला. चेंडू नॉ सेकंडला फेकी गेली तेव्हा एस्टॅन वरती चेंडू जाऊन लागतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सिजूने केला होता पण नकाराखेर येतोय त्याला. एकच धाव मिळेल. धावफलक एकने अजून पुढे जाईल. धावफलकावर 13 बॉल झाल्या. षटकातील 2 बॉल 13 धावा. एखाद 2 मोठे फटके अजून पॉवर प्ले मध्ये खेळावे लागतील. धावा जर करायचा आहे तर. हो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगली फिल्डिंग झाली. स्वतःच्या पायाला बॉल लागला गोलंदाजाचा. प्रयत्न त्याने केले हाताने अडवायचे पण अखेर त्याचा पाय आला आणि पायावरती बॉल लागून मात्र मागे ट्रॅव्हल झाला. लॉंग ऑफला फिल्डर चांगली झाली फिल्डिंग. एकच धाव तिथे मिळाली. धावफलक अजून एकने पुढे 14 वरती. षटक दुसरा मार्ग असता. सिंगल 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 3 बॉल 3 सिंगल बघायला पडत. एकही मोठा फटका आतापर्यंत आला नाहीये. मोठे फटके मारावे लागतील. जितू खेळतो त्याच्या बॅटमध्ये एक चौकार जरूर आलाय. मोठे फटके शोधावे लागतील. पॉवर प्ले मध्ये धावा करणं अनिवार्य. पॉवर प्लेचा फायदा घ्यावा लागेल. बॉल हवेमध्ये. फिल्डर धावतोय. मिडन आणि एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ. पहिल्या टप्प्यात बॉल कव्हर केलाय. 2 कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न करतोय जितू. अखेर नकार. बॉल थांबवला गेला. कलेक्टिंग झाली नाही तरी पॅकअप आलं. 2 धावा. 2 धावफलक पुढे. धावफलकावर बघतोय आपण एकूण 16. 4 बॉलचा खेळ संपन्न. पॉवर प्लेचे शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय उदय. एकही मोठा फटका आला नाही. आज झेल उडाला जरूर होता पण खूप दूरवर. पॉवर प्ले सुरू आहे. इथे सुद्धा फटका खेळायचा होता. ऑन साइडला हवा तो फटका येत नाहीये. एक झाले. दुसरीचा प्रयत्न सिजूने केलाय. दुसरी धाव. सिजूने कॉल दिला. धाव कंप्लीट मी करू शकतो. ती केली आहे कंप्लीट त्याने. डेंजर एंडला होता मात्र इथनं सिजूने स्ट्राईक सोडली आणि त्याने पुन्हा स्ट्राईकला आणला मात्र जितूला. कारण की जितूकडे क्षमता आहे. ताकद आहे पण सध्या तरी गोलंदाजी चांगली होतीये. अगोदर 3 सिंगल आता 2 डबल. शेवटचा बॉल. हो फटका इथे हवेमध्ये. स्क्वेअर लेग. लांब आहे थोडासा बॉल. नोमॅन्स लँड मध्ये पडतोय तोपर्यंत. अजून 2 धावा कंप्लीट करत असताना पहिले 3 सिंगल नंतर 3 डबल असं समीकरण या ओव्हरचं राहिलं आणि तब्बल या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजेच 9 धावफलक आपण बघतोय. कोण धावफलकावरती लागत असताना 20 धावा. षटक क्रमांक दुसरं संपन्न. 1 गडी बाद. 20 10.00च्या सरासरीने धावफलकावरती लागत असताना ध्रुव पॅकर्स हा संघाचा. षटक दुसरं संपन्न. 2 षटका अखेर. धावसंख्या धावफलकावरती आपण 20 बघतोय. 1 गडाचा मोबदला. पॉवर प्ले संपन्न. आता 5 फिल्डर
30 ॲट सर्कलचा बाहेर दिसेल. स्क्वेअर लेग असेल, काव कॉर्नर असेल, त्याच्यानंतर आपण बघतोय लॉंग ऑफ, लॉंग ऑन. चौथा फिल्डर मात्र बाउंड्रीवरती आणला आपण बघतोय. आता मिड विकेट आणि वाईड इश लॉंग ऑन. हो, उडवला बॉल. पॉवर प्ले नंतरचा पहिला षटकार सिद्धूच्या बॅटमधनं 6 धावा. बॉल येतोय कमबॅक या बॉलवरती गोलंदाज नरेनचं. स्ट्राईकला सिद्धू खेळतोय एक षटकाराच्या साह्याने. वन डाऊनचा फलंदाज आहे. आतापर्यंत 9 धावा त्याचा बॅटमधनं बघितल्यात. फटका इथे चांगल्या गॅपमध्ये जरूर खेळलाय. फिल्डर आलेत तिथे मात्र वाईडिश लॉंग ऑन वरनं. तोपर्यंत एकच धाव धाफलक एकने पुढे जाईल. धाफलकावरती आपण बघतो एकूण 27. तीन बॉल झाले 7 धावा खर्च केला. 27 वरती धावफलक बघतोय. दिशा चेंज केली गोलंदाजाने. राऊंड द विकेट, ओव्हर द विकेट. कारण की फलंदाज डावकुराताचा आपण बघतोय. दोन्ही फलंदाज वेगवेगळ्या स्टान्स आहे व गोलंदाजाला विचार करावा लागतो. फटका इथे हवेमध्ये गॅप आहे. पहिल्या टप्प्यात बॉल उचलून फेकला जाईल. लॉंग ऑन सेंटू वरती येतो. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज अगदी सहजरित्याने 2 धावफलक अजून पुढे जाईल. धावफलकावरती 29. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल नंतर पाणी मैदानावरती घेऊन जायचं. सफल झाले इथे. ऑफ स्टिकच्या अगोदरच बाहेर आले होते. पाठलाग केला गोलंदाज नरनने. फलंदाज जितूचा डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल अजून शिल्लक. पहिल्या बॉलवरती षटकार आला असं वाटलं होतं. षटक मोठं बघायला भेटेल पण सध्या तरी 90 धावा खर्च केल्यात गोलंदाज नरेनने. विकेट नाही मिळाली पण गोलंदाजी सध्या चांगली राहिली त्याची. आतापर्यंत विचार केला 9 धाव्याचा षटक. शेवटचा बॉल. हो, बॅटची कडा. झेल ड्रॉप. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटही झाला नाही. एकदा कंप्लीट. एकच मिळेल. एकने धावफलक जाईल पुढे. धावफलकावर बघतोय आपण एकूण 30 धावा. 10 पूर्णांक. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला गोलंदाज. दुसरा ब्रेक थ्रू मिळवून दिला गोलंदाज निकेश. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. हो, बॅटच्या आतलीकडे घेतली. बॉल मागे चाललाय. रन आउटची संधी. बॅटर मैदानामध्ये एंटर झाला संदीप नाव सगळ्या ढेनला. सगळ्याला सिजू. स्ट्राईक त्याला हवी होती मिळाली. फटका चांगला आहे. कॉमेंट्री बॉक्स कडे आणि व्यासपीठा जवळ येतोय. मानवंदना देणारा सिजूच्या बॅटमधनं आला चौकार.
500 रुपये जिंका. सुपर संडे आणि संध्याकाळी मस्तपैकी एन्जॉय करा. धावा फलकावरती 40. फ्रीट काम असेल गोलंदाज आपण बघतोय. राहुलचा बॉल पंचाने सांगितलं हाई बॉल नो. आणि आता ओव्हर स्टेपिंग सलगचा तिसरा नो. राहुलचा बॉल. राहुल ठाकरे आकाश त्यांच्या तालमीतला मधुरा खेळाडू आहे. आकाशने त्याला नक्कीच काहीतरी शिकवलं असेल. त्याचा बॉल खराब होता. हो पुन्हा एकदा नो. पुन्हा एकदा पंचाने सांगितलंय आता बॉल सीमा पार. पुन्हा मिळतील धावा. बस चाललाय बॉल एका टप्प्यात ओलांडतोय सीमारेषा. एक्स्ट्रा कव्हर क्लिअर. धन्यवाद डीजे मास्टर. फ्री कायम असं इथनं सुद्धा दाटी सरासरी देवा होती. स्कोर आपण बघितलं होतं. नवीन गोलंदाज नरेशसाठी पारितोषिक आले. प्रत्येक विकेटसाठी हरेची केने यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइस. प्रत्येक विकेटला मात्र 100 रुपये. हो फटका चांगला आहे. चुकी गेली आहे. 2 पायांचा मधनं फ्रीटचा बॉल होता. चाललाय बॉल सीमा पार. पंचांचा इशारा येतोय. हात चौकार. प्रत्येक विकेटला मात्र 100 रुपये. मी रिक्वेस्ट करतोय की आपण सीमारेषेच्या लगत जाऊन थांबायचंय. सो आपली गावची स्पर्धा व्हॉलेंटियर सो नाही आहेत. प्रत्येक टीमला मी रिक्वेस्ट करेन प्लीज मित्रांनो थोडं सहकार्य करा. आपल्या गावची स्पर्धा एक दिवस आपल्या गावासाठी, एक दिवस आपल्या गावाच्या सन्मानासाठी. सिकाडा लीडिंग एज पॉइंट आणि 100 रुपयाचे कॅश प्राइज गोलंदाज नरेश साठी. फलंदाज होतोय 5 सिज्जू मैदानाचा बाहेर. ओनर अनिकेतजी भोईर दादांचं शुभागमन झालं. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. चिकनगर प्रीमियर लीग पर्व 3ऱ्या सीझन मध्ये आलेल्या आमचा सर्व लाडक्या प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं पुन्हा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जवळपास 12 वाजायला आलेत. आता दुपारचं सत्र चालू होईल आणि तिथनं मात्र मॅचेस आपल्या समोर रंगताना दिसतील. बॉल मागे चाललाय. पुन्हा तोच फिल्डर. पुन्हा मिस्टेक. धावतोय आउटफील्ड फास्ट आहे. शेवटला धडपडला. बॉल अडवलाय. फेकतोय. फेकी खराब झाली. तिसरी धाव वही इथनं कंप्लीट झाली. तब्बल 3 धावा धावून पूर्ण केल्यात. 3ने धावफलक जाईल पुढे. धावफलकावर बघतो आपण एकूण धावा. 53 धावा धावफलकावरती. जो एक चेंडू होता जो बघितला आपण गोलंदाज निकेशने टाकला. त्याच्यानंतर तोच चेंडू मात्र त्रेपन्न धावा 53. 4 षटकांचा खेळ संपन्न. जेव्हा बघितला निकेशने तो नो बॉल टाकला होता. तिसऱ्या ओव्हरचा जो चौथ्या ओव्हरचा चौथा बॉल होता. काय तो म्हणजे त्या चेंडूवरती नक्की काय घडलं. तब्बल 3 नो आले. त्याच्यावरती 3 चौकारही बघायला भेटले. फ्रीटचा बॉलचा एक चौकार बघायला भेटला. म्हणजे तब्बल त्या एका बॉलवरती 16 धावा जवळपास
खर्च केल्या होत्या आणि अखेर एक फ्री हिटचा चौकार सुद्धा बघितला होता. षटक खूप मागणं राहिलं. बेनिफिट देऊन इथे येणारा प्रत्येक गोलंदाज चुकी करतोय. अजून एक नो बॉल आणि या 2 धावा. नो +1 2 धावा फलक 55. नवीन फलंदाज आपण बघतोय संदीप आणि त्यासोबतच संदीप आणि निखिल खेळतोय. संदीपसाठी आता मात्र सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी हरेश केणे यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज. संदीपसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकाराला 100 रुपये. 6 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज नितेश. पहिलाच बॉल इथेचा. हो दिशा दिली फक्त बॉलला. बॉल चाला लॉंग लेगला. साईल सीमा फार देऊन जाईल 4 चौकार. पुन्हा 59. खूप काय घडताना दिसलं या सदरामध्ये. इथे सफल झाले होते. पाठलाग केला गोलंदाज हितेशने. फलंदाज संदीपचा. संदीपला मात्र कॅश प्राइज झाले षटकारासाठी. प्रत्येक षटकाराला 100 रुपये. फलक एकने पुढे जाल 60 वरती. हाय स्कोर आतापर्यंत बघायला भेटला. पहिल्या मॅचचा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये तब्बल 10 फलकावरती धावा लागल्या होत्या. त्या आपण 63 बघितल्या. आतापर्यंत 60 झालेत. डॉट बॉल येतोय. तीन चेंडू धावा फलकावरती. 60 साकडला निखिल. ओ इथे बॅटची कडा घेतली. खालच्या बाजूने बॉल लागला. स्क्वेअर एकला टबल होतो. फिल्डर येतो. एक झाले कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी. विकेट डोक्यामध्ये. डेंजर एंडला निखिल. चित्याच्या वेगाने धावत होता. 2 धावा फलक. पुढे जाईल धावा फलकावरती 62. 62 धावा. दोन बॉलचा खेळ शिल्लक. अजून 62 धावा फलकावरती. ओ लाईन लेंथ. हातावरती नियंत्रण नाहीये. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. व्हाईट बॉल. आवांतरने 63 धावा. आता मात्र पहिला मॅचचा हाय स्कोर मोडत आणलाय फलंदाजी करताना ध्रुव पॅकर्सने. ध्रुव पॅकरचा विचार केला तर जे 4 नो बॉल होते ते कुठेतरी बेनिफिट देऊन गेले ध्रुव पॅकर संघाला. लो फुल टॉस बॉल इथे सफल झाले होते. ऑन साइडला मात्र फटका हवा तसा बॅटला कलेक्ट झाला नाहीये. पण तरी 2 धावा मिळाल्या. पंचांचा इशारा. 1 शॉट खाई केली फलंदाजाने. 1 रन शॉट आणि इथे फक्त 1च रन मिळेल. 64 धावा. जिथे 2 होते तिथे 1च. 1 शॉट मात्र 1च धाव मिळेल. 64. 64 धावा फलकावरती. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. इथे पुन्हा ऑन साइडला बॉल. स्क्वेअर ट्रॅव्हल होतो. फिल्डर येतोय. स्क्वेअर लेग वरनं एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. रनआउट आणि फलंदाज बाद. धाव थांबला 65 वरती. 66 धाव्यांचं लक्ष ठेवलंय ध्रुव पॅकर्स संघाने. चॅलेंज सीसी. चॅलेंजचं नक्कीच चुका कुठे झाल्या. जे 4थ्या ओव्हरमध्ये निकेशने 2 बॉल खूप चांगले टाकले. त्याच्यानंतर एक चौकार बघितला आणि त्याच्यानंतरचे जे 3 बॉल होते ते नो. आणि 5व्या ओव्हरचा पहिलाच बॉल नो बघितला. तिथनं डावाला सुरुवात जी झाली ती थांबलीच नाही आणि मात्र धावांचा वेग वाढतच गेला. तब्बल 65 झाल्या. 66 लक्ष. पुढची मॅच आई एकविरा प्रॉमिस आणि पलक 11. कॅप्टन आपण टॉस साठी यायचं. चला यायचं आई एकविरा प्रॉमिस.
आणि मी अनिकेतजी भोईर दादांना इन्व्हाइट करेन की आपला शुभ असं आपण टॉस करूयात. टॉस केला जातो आमचा टॉस बॉक्स मध्ये. अनिकेतजी भोईर त्यांचा शुभ असता टॉस केला जातो. एका बाजूला आपण बघतोय आई एकविरा प्रॉमिस आणि ब्लक्स 11. छापा असा कॉल, टॉस जिंकला आई एकविरा प्रॉमिसने. यायचं दादा, लाजतायत सर्व खेळाडू लाजतायत, हरकत नाहीये. दोन्ही संघांना सोबतच डिसिजन द्यायचंय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बोलूयात पुन्हा एकदा चालू सामन्याकडे. सेकंड मॅच सुरू आहे. प्रेक्षकांसाठी आता सुवर्ण संधी आहे. आयवा कॅच साठी विनोदजी केणी साहेबांकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. खेळाडू आणि व्यासपीठावरती मात्र सगळ्यांना सोडून प्रेक्षकांसाठी कॅश प्राइज आहे, खेळाडूंसाठी नाहीये. प्रेक्षकांनी जर झेल धरला तर विनोदजी केणी साहेबांकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज सर्वांसाठी. चला म्हणजे सर्वांसाठी सुपर संडे आज सुपर राहणार आहे. पकडा झेल, जिंका 200 रुपये. बोलूया मैदानाकडे. सामना सुद्धा सुरू होईल. या एकवाद कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा नारिवली आणि डोंबिवली परिस्थितीला आमचा एक गोड आवाज, आमचे जगदीशजी पाटील सर यांचा आवाज. हॅलो, आई एकविरा संघाचा प्रॉमिस, आई एकविरा प्रॉमिस संघाचा कॅप्टन आपण स्टेजच्या समोर आहे. आमच्या समालोचन कक्षासमोर टीम, हो सर्व टीम. चला सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. चांगला खेळ होऊ दे. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ध्रुव पॅकर संघाने 65 धावा केल्यात आणि चॅलेंज सीसी टीमला 66 टू विन 66 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये निकेश आणि रणजित ही जोडी पाहतोय. गोलंदाज जितू, फिरकी गोलंदाज. फिरकी गोलंदाजांना पाहतोय आपण. पहिलं षटक हाताळत असताना गेम इज ऑन. पहिलाच बॉल, फटका चांगलाय, चाललाय चेंडू डीप मिड विकेटला. क्लिअर करत असताना पहिल्या बॉलवरती शानदार चौकार. पुन्हा एकदा फटका चांगलाय, शॉट सुद्धा चांगलाय, पॅरेलल षटकार.
दोन मोठे फटके. फिल्डिंग मध्ये परिवर्तन करत असताना प्रशांत भोईर उर्फ बाळासरांना पाहतोय कीपरच्या भूमिकामध्ये. आक्रमण केलंय गोलंदाजावरती, पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर अगदी फ्लॅट षटकार आला. शिवांश 11चे ओनर सचिनजी बबन भोईर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे आपला. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला जातोय. डॉट बॉल. आपण व्यासपीठावरती येऊन बसावा भोईर साहेब. सचिन भोईर आपण वरती बसा. पुन्हा एकदा चांगला चेंडू हलकसा अपील करण्याचा प्रयत्न. दोन चेंडू डॉट आल्यात. अगोदर दोन चेंडूवरती एक चौकार एक षटकार. धावसंख्या 10. ओ चांगला चेंडू होता. एकेरी धाव मिळत असताना एकच धाव. बॉलिंग मार्क वरती प्रशांत भोईर यांना पाहतोय. ओ दूरवरूनच खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. डॉट बॉल. फलंदाज मात्र आशाभूत नजरेने पाहत राहिले चेंडूकडे. लक्ष्य टार्गेट आहे ते 66. पुन्हा एकदा. वाह, व्हेरी गुड. मागच्या 6 चेंडूवरती एकही मोठा फटका नाही आहे. सुरुवात जी झाली होती तिचं सातत्य टिकवता आलं नाही आहे, कारण क्रिकेटमध्ये आपल्याला सातत्य टिकवावं लागतं. फुल टॉस. टॉप एज झेल लॉंग ऑफला मिड ऑफला झेल टिपला जातोय. गुड कॅच. फलंदाज बाद. पहिला धक्का. मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू उदयना पहा मिळतं आपल्याला.
पुन्हा एकदा पॅडल स्वीप केला जातोय. ग्राउंड शॉट फटका, एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे मात्र नाही आहे, माघारी फिरवलाय. गुड फिल्डिंग, गुड ड्रॉ. सुरुवातीला 2 मोठे फटके आले, त्यानंतर एकही मोठा फटका पाहायला मिळत नाही आहे. दुसरं षटक मार्गस्थ पाहतोय आपण, रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन. चला फास्ट घ्या, जास्त वेळ नका प्लीज. कधी सामने व्हायचे, एवढा उशीर लावल्यानंतर आपण. हो, हुक केलाय चेंडूला. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला, फिल्डर नाही आहे. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धाबा 4. लेग स्टंप वाईड बॉल. एकदा बाबांतर रूपाने वाढ झाली आहे. पुन्हा एकदा यावेळेस उडवलाय लॉंग ऑफला. सिद्धू येतात, नाहीये, त्यांचा अंदाज चुकला आणि 2 धावा. दोन धावा पाहायला मिळाल्या. इथून षटक समाप्त होतोय. दुसरं 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरमध्ये धाबा आहेत त्या 19 धाबा. इथं 9 चेंडू 10 चेंडूवरती फक्त 10 धाबा आल्या. चला तिसरं षटक पहा मिळतो. अक्षय, पहिलाच बॉल चांगला होता. या ठिकाणी पाहतोय अगदी चेंडू बॅटम पॅड मधून निघून जातोय. एसटी रक्षकाकडे डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट फेकला. 19 धावसंख्या स्थिर अद्यापी. पुन्हा एकदा उकळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी कीपर बीट झाल्यात. वाईट 1+1 2 धावा मिळतील. दोन धावा पाहायला मिळाल्या.
पुन्हा एकदा चांगला चेंडू वा मस्त गोलंदाजी करत असताना फलंदाजाला मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे, दूर ठेवलं जात आहे आणि अशा वेळेला एक एक डाट चेंडू आता तुम्हाला महागात पडेल, कारण धावा सुद्धा 66 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. ऑफ ड्राय फटका चांगला आहे मात्र खेळाडू उपस्थित आहेत. 2 धावाचा कॉल आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. तेवीस वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा ऑफ ड्राय नाहीये, धाव नाहीये त्याच्यावरती. पुन्हा एकदा उकेला फिल्डर उपस्थित आहे. वा गुड कॅच. सिद्धू झेल स्वीकारत असताना अगदी हातामध्ये चेंडू विसावलाय. फलंदाज बाद. नरेन पाटील आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये. पाहतोय आपण फटका चांगला आल्या आल्यास मात्र बिग शॉट खेळाचा प्रयत्न. खेळाडू उपस्थित काऊ कॉर्नरच्या दिशेला. चांगला झेल स्वीकारला जातोय. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. धावा झाल्या त्या 23 धावा आहेत फक्त. अद्याप 12 चेंडू 43चं समीकरण आहे. 12 बॉल 43 धावा करायच्या आहेत. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग होतोय. यावेळेस फटका चांगला आहे. पुन्हा एकदा कॅचिंगचा कॉल
नाही आहे. चाललाय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतील 4 धावा. हा, राम पाटील आणि त्याचबरोबर प्रवीण नाईक यांच्यासाठी हरेश केणे यांच्याकडून बाहेर झेल पकडला तर 500 रुपये. ओ कॅचिटचा कॉल आणि हा षटकार, 6 धावा. च 6 धावा पाहायला मिळाल्या आपल्याला. 33 धावा झाल्यात. आता मागच्या सामन्याचा सारखाच रिझल्ट लागतो की काय, कारण मागच्या मॅचमध्ये सुद्धा 4थ्या ओव्हरमध्ये तब्बल 27 धावा आल्या. पुन्हा एकदा पूल केलाय, पूल ठरलाय सक्सेसफुल. ब्युटिफुल सिक्सर. हा, 2 षटकार मारले. जर तिसरा षटकार मारला तर 2 कोंबडे विनोद भोईर यांच्याकडून. गावठी ना, विनोद केने गावठी पाहिजे आता. हा, गावठी नाही, नको इंग्लिश नको, गावठी कोंबडे. हा पहा, येणाऱ्या बॉलवरती षटकार आणा. संध्याकाळ मजेत जाईल. आज सुपर संडे आणि संडे तुमचा तेजीत जाईल आज. ओ उदय, गतवर्षीच विवाह बंधनात बांधले गेले ते, आणि आता 2 चेंडू 2 षटकार ताकद एनर्जी निर्माण करत असताना या सामन्यामध्ये ओ नाहीये, नाहीये. चेंडू हाताला शोल्डरवरती आदळला. ओ, जर बॅटच्या पट्ट्यात आला असं निश्चित षटकार झाले असं, आणि ते डॉट बॉल आलाय. एकूण धावा जर पाहिल्या तर आता 39. आलाय. हो हो, षटकार आलाय. वा नाही, ओके, तुम्ही नका कॅच घेऊ आता, कारण परवा दिवशी तुमच्या हाताला दुखापत झाली. मध्ये 21 6 चेंडू 21 ची गरज आहे आता. उदय नॉन स्ट्राईक घेतलाय. बॉलर यज्ञेश आल्यात आता शेवटचं षटक फेकण्यासाठी. मागच्या मॅचची सिच्युएशन पुनरावृत्ती पहा मिळते की काय असं वाटतंय आता. हा, प्रशांत भोईर यांचे चिरंजीव आहेत. हा, स्वतः ते कीपर आहेत, त्यामुळे मुलाला सांगतात कशा प्रकारे चेंडू फेकायचा आहे. अपकमिंग यंगस्टर आहे खेळाडू. चला, 6 मध्ये 21. हा, 21 राहुलनी एकट्याने जर 21 मारल्या तर 1000 रुपये कॅश आहे, जीपे नाही. प्रवीण भोईर यांच्या वतीने पहिलाच बॉल एडीकडी पाहतोय आपण. ओ, फलंदाज बाद, रनआउट. ओहो, काय घडले ते.
पहा फलंदाज बाद झाले ते उदय बाद झाले. मग राहुलने आदिप एक रनआउट केला तर त्याला 200 मिळतील. कसं काय प्राइस. ओ लेग स्टंप वाईड बॉल वाईड बॉल. चला पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद त्यानंतर वाईड बॉल. हुक केला जातोय. चेंडू चालला आता शॉर्ट लेगला एकच जाव. आता गरज आहे ती 19 धावसंख्येची. 19 4 बॉल. ओ फेकून दिलाय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 3 चेंडू 13. 3 मध्ये 13 करायचे दादा. 3 चेंडू 13 ची गरज आहे. चला नेक्स्ट मॅच साठी सुद्धा आपण संघ रेडी राहायचंय. पुढे एकदा हुक केलाय. कॅच इटचा कॉल. कॅच आउट. बॅटर बाद. आराची गरज आहे. न्यू बॅटर गणेश आल्यात मैदानामध्ये. पुन्हा एकदा वाईट नाहीये. 2 चेंडू 11. कंपल्सरी चेस आहे. हा 2 चेंडू 2 6 आल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र आता येईल का. हो यस आलाय षटकार. आणि आता 1 बॉल 6. वॉड मॅच 5 म्हणजे षटकारच हवाय. मात्र षटकार ठोकावा लागेल. एक चेंडू षटकार ठोकला तर विनोद केने यांच्याकडून 500 आहेत. हा कोंबडेवाले कुठे आहेत. आपण आता लावता का आता 1 चेंडू 6 त्यांनीच का. मग आता कोंबडे बदलले. आता पैसे आले. चला 1 चेंडू 6 जरा जोरदार टाळव द्या. कारण 5 ची गरज आहे. 6 षटकार ठोकावाच लागेल. आता चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे.
येतो पाहतोय. ओ कॅच इट, कॅच. अगदी षटकाराजवळ झेल टिपलाय. पाच जवळजवळ षटकारच होता. कॅच घेतली, त्याला आता काहीतरी द्या. हा, कारण जवळजवळ षटकारच होता. अनिकेत भोईर यांच्याकडून 500 रुपये. ज्याने झेल पकडला तो खेळाडू निखिल. निखिल याचं 500 रुपये. नाही, फटका बरोबर होता, अगदी चांगला फटका होता. जुने बॉल जमा करा. अंपायर तुम्ही या इकडे आता. हा, प्रशांत भोईर आपण अंपायर जायचं आता. ओके. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोणी? या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो सिज्जू, ज्याने 22 धावा टिपल्या. झेल सुद्धा अतिशय चांगला टिपला. तेच ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सचिन दादा भोईर यांचे शुभ असे आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. ते ना ते जातील कोणतरी. तो नाश्ता मागाशी आलाय. हॅलो. सो 2 पंच जायचं. प्रशांत दादा थोडं आपण सहकार्य करावं. 2 पंच द्या फक्त. संघ दिसेल आपल्याला खेळताना पलक्ष 11 आणि त्यांच्या विरोधात आता संघ असेल आई एकविरा प्रॉमिस.